नमस्कार मंडळी. अभिनेता मंदार जाधव आणि अभिनेत्री गिरिजा प्रभू यांची प्रमुख भूमिका असलेली कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका गेल्या काही दिवसापासून खूप चर्चेत आली आहे. कमी टीआरपी अभावी या मालिकेचा संध्याकाळी 8चा प्राईम स्लॉट काढत रात्री 11ची वेळ या मालिकेला देण्यात आली होती. त्यानंतर या मालिकेचे प्रेक्षक खूपच नाराज झाले होते. त्यानंतर या मालिकेच्या वेळेत पुन्हा एकदा बदल करत ही मालिका सध्या रात्री 10:30 वाजता प्रसारित केली जाते. अशातच या मालिकेत आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत यश सारख्या हुबेहूब दिसणाऱ्या युगची होणार आहे एंट्री. तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचं कथानक सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत यशचा अपघाती मृत्यू दाखवण्यात आला आहे. त्यामुळे कावेरीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. यशला गमावल्याचं दुःख असताना घरच्यांपासून हे सत्य लपवण्याची धडपड कावेरीची सुरू असते. अशातच आता यश सारख्या दिसणाऱ्या युगची मालिकेत एंट्री होणार आहे. युग आणि यश एकसारखे दिसत असले तरी त्यांचे स्वभाव मात्र वेगळे आहेत. यश जितका समंजस आणि प्रेमळ होता, अगदी त्याच्या उलट युग आहे. युग पूर्णपणे फिल्मी आहे. तर आता युगची कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत एंट्री झाल्याने हे कथानक कसं बदलतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर या मालिकेत आता मंदार जाधव दुहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे. याआधी मंदारने कोण होतीस तू काय झालीस तू यामध्ये जयदीप आणि अधिराज अशी 2 पात्र साकारली होती. तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत आलेल्या या नव्या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय सांगायचं आणि एकंदरीत या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.